नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज जो आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, त्या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत? मॅथ्स अँड रिझनिंग या म्हणजे सब्जेक्टचे काही शॉर्ट ट्रिक्स अशा आहेत की ते विदिन अ सेकंदमध्ये आपल्याला गणित सॉल्व करता यायला पाहिजे, अशी आपण काय करतो, शॉर्ट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. आता ते गणित किंवा प्रश्न काय, ते कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना आपण कमीत कमी वेळेमध्ये कसे सोडवू शकतो किंवा सोडवू शकणार आहोत, त्यांना आपण टॅकल कसे करणार आहोत ते बघायचं आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 असा दिलेला आहे की वर्गमुळात काय दिलेलं आहे, 26 ची किंमत काढा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर कसं येतं, 26 आहे वर्गमुळात. आता बघा याला आपण काय लिहू शकतो, 26 ला काय लिहू शकतो, ही 26 अशी संख्या आहे की ती काय परफेक्ट वर्ग आहे. कुठली परफेक्ट वर्ग जी आहे ती 25 परफेक्ट वर्ग जेवढा आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण याला काय लिहू शकतो, 25 अधिक 1 26 लिहू शकतो. समजलं. आता काय करा, या 25चा तुम्ही वर्ग घ्या, म्हणजे काय होणार, याला वर्गमुळात टाकल्यानंतर 25 वर्गमुळात आहे आणि अधिक 1 झाला, म्हणजे काय झालं, 26 झालं. समजलं ना. हे बघा, 25 अधिक 1 किती होतं, 26. आणि या 25 ला काय करायचं, वर्गमुळात टाका, याचा वर्गमूळ केला तर एकच येणार, मग काय होणार, 5 अधिक. आता बघा इथे जो 1 आहे ना, या 1 ला काय करायचं, 5 गुणिले 2 म्हणजे 5 दुनी 10, या 5चं काय करायचं, दुप्पट करायचं आणि इथे काय करायचं, भागून द्यायचं. म्हणजे 5 गुणिले 2 किती होतं, 10 होतं. तर जे 10 येणार ते इथं काय होणार, भागाकारामध्ये जाणार. म्हणजे इथं काय उरणार बघा, 5. आता इथे काय 0.1. बरोबर आहे. तर काय होणार आहे, 5.1 हे फायनली काय असणार आहे, उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. समजलं. ही झाली त्याची शॉर्ट ट्रिक. समजलं. वळू या नंतरच्या प्रश्नाकडे. बघा या प्रश्नामध्ये काय, वर्गमुळात 5 ची किंमत किती. तर आपण याला कसं सॉल्व्ह करणार, कसं सोडवणार, वर्गमूळ 5. आता या 5 चा जवळ असा कोणती संख्या आहे की त्याचा परफेक्ट वर्गमूळ असेल किंवा परफेक्ट वर्ग असेल, तर कुठली आहे, 4 आहे. 4 अधिक 1 किती होणार, 5 होणार. आता या 4 ला काय करा, वर्गमुळात टाका, म्हणजे काय होणार, वर्गमूळ 4 अधिक 1. आता 4 चा वर्गमूळ काय रे, 2 येणार, अधिक 1. आता काय करायचं, हे जे 2 आहे या 2 ला दुप्पट करायचं, म्हणजे काय होणार, 4 होणार. आणि जे 4 आलेलं आहे ते 1 ला काय करायचं, भागाचं, म्हणजे काय होणार, 2 अधिक 1 भागिले 4 होणार. आता 1 भागिले 4 किती होतं रे, किती होतं, 0. किती होतं, 25 मध्ये अधिक 0.25, तर किती होणार, 2.25. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे हे काय आहे, शॉर्ट ट्रिक्स आहे. ठीक आहे. आणि हे प्रश्न पीवायक्यू प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. मी जरी इथं मेन्शन केले नसेल तरी हे प्रश्न कुठे ना कुठं विचारलेले प्रश्न आहे. ठीक आहे. चला वळूया नंतरच्या शॉर्ट ट्रिक्स कडे. बघा इथे काय दिलेलं आहे, रूट वर्गमुळात काय 0.5. तर याला कसं सॉल्व्ह करू शकतो, बघा आतापर्यंत आपण काय केलं, 5 25, ठीक आहे, हे सगळं वर्गमुळात गेलं. आता वर्गमुळात काय 0.5. तर याला कसं करायचं, बघा याला असं करायचं की या वर्गमुळात काय करायचं, 0.5 नी काय करायचं भागायचं. कशाला कशाला भागायचं तर सांगतो. तर इथे 0.5 आहे, या आन्सर मध्ये काय होणार, 5 भागेला किती होणार, 10. म्हणजे इथला एक पॉइंट आहे ते हटून जाणार. आता आपल्याला काय करायचं आहे, याला परफेक्ट काय वर्ग करायचा आहे, म्हणजे 10चा वर्ग निघणार का नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 50, पुन्हा इथे एक शून्य चढवावं लागेल आणि इथे पण एक शून्य चढवावं लागेल. म्हणजे काय होणार, वरती काय होणार, सेपरेट सेपरेट वर्गमूळ होणार. म्हणजे याचा याचा वर्गमूळ किती होणार आहे, पुन्हा एक स्टेप वाढवतो, म्हणजे 50 जसेच्या तसे वर्गमूळात राहणार आणि याचा किती होतो, 10 होतो. ठीक आहे. आता याची किंमत कशी काढायची, याची किंमत कशी काढायची, जसं आपण याची किंमत काढली बघा, वर्गमुळात 5 आणि 25. तर वर्गमुळात 50 ची किंमत कशी होणार. आता याच्या जवळचा वर्ग कुठल्या संख्येचा असतो, 49 चा असतो. म्हणजे 49 अधिक 1 किती होणार, 50. आता याचा काय करायचं, वर्गमूळ करा आणि इथे 1 लिहा. म्हणजे काय होणार, याचा वर्गमूळ किती येतो, 7 येतो आणि 1 8. आता काय करायचं,
या 7चा काय करायचं दुप्पट करायचं, 7 गुणिले 2 किती होतं 14, आणि ह्या 14ने काय करायचं या 1ला भागायचं. समजलं? अशा प्रकारे याला काय करायचं होतं सोडायचं होतं. आता 1/14 किती होतं रे, याला जर तुम्ही भागाकार करत बसले तर किती होतं, याचा भागाकार मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय 0.0714 होतं. म्हणजे आपलं शेवटचं उत्तर किती आलेलं आहे 7. आता इथे काय पॉईंट, तर 0.714 येणार. समजलं? आता बघा, आता ही झाली फक्त कशाची रूट म्हणजे वर्गमुळात 50 ची किंमत. तर इथे वर्गमुळात 50 ची किंमत ठेवा, काय होणार 7, 0.714 आणि भागेला 10. समजला? आता भागेला 10 आहे म्हणजे हे काय होणार, हा जो पॉइंट आहे हा इकडं काय होणार कमी होणार, म्हणजे काय होणार 0.707. म्हणजे हा आपलं फायनल उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असणार आहे. फक्त आपली या प्रश्नात काय एवढी स्टेप वाढली, बाकी जे आपण अगोदरचे जे प्रश्न सॉल्व्ह केले ते इथपासून सॉल्व्ह केलेले होते. समजलं? अशा प्रकारे आपल्याला शॉर्ट ट्रिक्स काय करायचे आहे बघायचे आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या शॉर्ट ट्रिक्स कडे. बघा इथे पण तसंच आहे. इथे काय करायचं वर्गमुळात काय आहे 0.6 आहे, तर याला काय कसं करायचं 0.6 जसेच्या तसे म्हणजे 6 आणि काय येणार भागेला 10 येणार. आता हा काय 10 परफेक्ट वर्गमूळ नाही, तर याला काय करायचं परफेक्ट वर्गमूळ करण्यासाठी एक शून्य चढवायचं, म्हणजे पुन्हा इथे एक शून्य चढेल. आता बघा काय होणार, याचा वर्ग सेपरेट होणार आणि 100चा वर्ग सेपरेट होणार, म्हणजे वर्गात 60 राहणार, वर्गमूळात 60 राहणार आणि हा याचा वर्गमूळ किती होणार 10 होणार. आता 60चा वर्गमूळ कसं शोधणार रे तुम्ही, आता तुम्हाला माहित आहे का 60 जवळ कोणती अशी परफेक्ट संख्या आहे की त्याचा वर्गमूळ निघतो 64 आहे. आता 64 जर घेणार तर त्याच्यामधून तुम्हाला 4 वजा करावं लागेल तेव्हा तुम्हाला 60 मिळेल. तर आता त्या 64ला काय करायचं वर्गमूळात टाकायचं आणि इथे 4 लिहायचं. तर किती येणार रे 8 येणार 64 वर्गमूळ आणि इथे 4. आता 8चा डबल किती होतो 16 होतो, म्हणजे 8 - 4 भागेला 16 इथे लिहायचं. मग किती होणार बघा याला 4 मायनस आता हे किती येतो 1/4 होणार, म्हणजे 1/4 म्हणजे इथं किती राहणार 4 मायनस 1/4 किती होतो रे 0.25 होतं. बरोबर आहे ना, 0. किती होतं 25 होतं. त्याच्यानंतर बघा हा 0.25 झाला तर आपला किती आलं, सॉरी इथे 8 आहे ना, हा 8 लिहून घ्या. ठीक आहे, आता बघा 8 मायनस 0.25 किती होतं 8 मायनस 0.25 किती होतं रे, इथं होतं किती होतं 7.75. समजलं? आता बघा तुमची वर्गमुळात 60 ची किंमत किती आलेली 7.75. ठीक आहे, आणि 10 जशाच्या तसे 10 जशाच्या तसे. आता इथे पॉइंट आहे एक डिजिट नंतर आहे. आता या एक डिजिटच्या अगोदर येणार म्हणजे काय होणार 0. काय होणार 774 किंवा 5 होणार. तर इथे जवळचा ऑप्शन कोणता आहे पर्याय क्रमांक डी हे जवळचं उत्तर आहे. समजलं? अशा प्रकारे आपल्याला शॉर्ट ट्रिक्स काय करायचं आहे शोधून काढायचे. त्याच्यानंतर बघा हे टॉपिक वाईज सिरीज आहे माझी. जर कोणी विद्यार्थ्यांनी बघितलं नसेल तर ते बघून घ्या. खूप असे महत्त्वाचे प्रश्न मी या टॉपिकमध्ये डिस्कस केलेले आहे. त्याच्यानंतर ही माझी डेली PYQ सिरीज आहे. त्याच्यामध्ये मी काय करत असतो डेली PYQ कुठल्या ना कुठल्या एक्झामचे PYQ घेत असतो. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो 0.8 ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर कसं लिहायचं याला लिहायचं वर्गमुळात 8 भागेला 10, कारण हा पॉइंट आहे तर इथे 10 ने भागला तर वरती काय राहणार 8 राहणार. आता 10चा काय करायचा परफेक्ट वर्गमूळ करायचं, म्हणजे कसं होणार 8 इथे एक शून्य वाढवलं तर वरती पण एक शून्य वाढवावं लागेल, म्हणजे काय होणार वर्गमुळात 80 भागेला वर्गमुळात 100. सेपरेट होणार ना याचं वर्गमूळ, म्हणजे काय होणार वर्गमुळात 80, तर इथे किती होणार 10च राहणार. समजलं? आता 80चं कसं काढायचं बघा, 80चं तुम्हाला काढता येणार 80च्या जवळपास कोणती परफेक्ट वर्गमूळ संख्या आहे रे 81 आहे, म्हणजे 81 मायनस 1 होणार. आता 81चा काय करा वर्गमुळात लिहा आणि इथे काय राहणार 1 राहणार आणि हे किती होतो 9 होतो आणि इथे किती राहणार 1. आता 9चा काय करा दुप्पट करा 9 दुने किती होतं 18, तर 1 भागेला किती होणार 18 होणार. तर आता 1/18 याचा जो तुम्हाला भागाकार करायचा आहे याचा भागाकार डायरेक्ट मी सांगतो किती होणार, याचा किती होणार 0.055. ठीक आहे,
आता काय करायचं, 9 मधून 0.55 वजा करायचे म्हणजे किती राहते रे, 8.945. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला येत आहेत, म्हणजे वजा करणं, बेरीज करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊन जाईल. आता काय करायचं, या किंमत म्हणजे वर्गमुळात 80 ची किंमत काय ठेवायची, 8.945 भागेला 10. आता इथे काय एक डिजिटच्या आधी आहे, म्हणजे एक डिजिट नंतर काय पॉइंट आहे, तर या पॉइंटला काय करायचं, इकडं काय करायचं, प्लेस करायचं म्हणजे ठेवायचं. तर कसं होणार, ह्या एक शून्य कटेल तर इथे 0 पॉईंट होणार, बरोबर आहे. इथे काय राहणार, 894 राहणार. ठीक आहे, तर हा झाला आपला फायनल उत्तर. कोणाची किंमत, 0.8 ची किंमत. समजलं, तर काय येणार आहे आपला पर्याय क्रमांक सी हे उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारे ह्या शॉर्ट ट्रिकवर आपले काय होते, गणित होते. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला काय करायचं, लाईक करायचं, आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर काय असेल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच शॉर्ट ट्रिक आपण काय करणार आहोत आता घेणार आहोत, कारण आपल्याला आता शॉर्ट ट्रिक्सची खूप गरज आहे. आणि तुम्ही जर माझ्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झाले नसाल तर या व्हॉट्सअप चॅनलला काय व्हा, जॉईन व्हा. तिथे मी मराठी व्याकरण, चालू घडामोडी, जी के जी एस चे प्रश्न काय करत असतो, घेत असतो आणि ते तुम्हाला सोडवायला देत असतो. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा टाईपचे व्हिडिओ तुम्हाला वारंवार आता मिळत राहतील. ठीक आहे, थांबूया इथेच, भेटूया नंतरच्या क्वेश्चन सीरीज मध्ये. धन्यवाद.